आपल्यासोबत गांधी अभ्यासक चंद्रकांत वानखेडेजी जोडलेले आहेत। चंद्रकांतजी, आजच्या लोकशाहीच्या मुद्द्यामध्ये महात्मा गांधींचे पणतू हे अक्षरशः रडले। महात्मा गांधी यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यानंतर हा सर्व प्रकार घडलेला आहे। तर संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य तर वादग्रस्त आहेच, मात्र त्यावर कारवाई का होत नाही आणि महात्मा गांधी यांच्याबाबत कायम अशी वक्तव्य का केली जात आहेत? नाही, हे सगळं भिडेंचं जे चाललेलं आहे ते सगळं सरकारी संरक्षणात चाललेलं आहे। ते भिडेंचं महाराष्ट्रभर दौरा होतो, त्याला पूर्ण संरक्षण मिळतं, तो वाह्यातासारखे बोलतात आणि म्हणजे 150 वर्ष हा शोध लागला नव्हता, त्यांच्याकडे पुरावे असतात आणि हा एका स्त्रीचा अपमान, म्हणजे या देशातल्या राष्ट्रपित्याच्या स्त्रीचा अपमान। आणि याच्यामध्ये मणिपूरचा विषय काढला तर लगेच बांगलादेशचा राजस्थानचा मुद्दा जसा काढतात तसाच आता अतुल कोण ते भाजपचे आहेत ते त्यांनी सावरकरांचा मुद्दा काढलेला आहे। म्हणजे मूळ मुद्द्याला बगल देत हे बगल बच्चे काय करणार आहेत हे दिसत आहे। आणि या सगळ्याचा संतापजनक परिस्थिती अशी आहे की पूर्ण पोलीस संरक्षणामध्ये भिडे फिरत असतो आणि अद्वा बोलतो, त्याची चौकशी होणार असं म्हणतो। पण या महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, त्या फडणवीसाचं आणि या देशाचा पंतप्रधान मोदीचं त्याला संरक्षण असतं, हे काही लपलेलं नाही आहे। आणि रडवण्याची परिस्थितीच्या अनुषंगाने तो अतुल भातखळकर कोण आहे, तो भाजपचा हलकट माणूस, तो सावरकर मदत काढतो। अरे सावरकरांच्या संदर्भात माफीवीर म्हटलं, याचे पुरावे आहेत ते पहिले खोडा आणि मग नालायकासारखं बोला। गांधींच्या संदर्भात अशी माफी मागितलेली इंग्रजांची वगैरे असे पुरावे नाही आहेत। त्यामुळे कुठेही मधात काही घुसळून द्यायचं आणि त्या संभाजी भिडे कोण आहे तो त्याचं संरक्षण करायचं, हे काय कारवाई करणार आहेत? पण या देशामध्ये मोदीवर बोलल्यानंतर 2 वर्षाचा तुरुंगवास ची शिक्षा राहुल गांधीला होते, पण भिडे वारे माप बडबडत असतो आणि संपूर्ण शांतता आणि सुव्यवस्थेला धोका तयार होण्याची परिस्थिती असताना सुद्धा त्याला परवानगी असते आणि पोलीस संरक्षणामध्ये तो फिरत असतो, कारण शांतता आणि सुव्यवस्था राखणारी लोकांचं त्याला संरक्षण आहे, एवढं माझं म्हणणं आहे। चंद्रकांतजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।